बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि या भागातील सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। राजकीय दौरे झाले, आश्वासनांची खैरात वाटली गेली। तातडीची मदत म्हणून सरकारनं 5,000 रुपयांची घोषणा केली। मात्र ही घोषणा केवळ कागदावरच केली आहे का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय। पूर पसरून 4 दिवस उलटले, मात्र ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली त्या लोकांना अजूनही सरकारची ही तातडीची आर्थिक मदत मिळाली नसल्याचं समोर आलंय। दरम्यान घरात वस्तू घेण्यासाठी देखील पैसे नसल्याचं अण्णासाहेब भोसलेचं कुटुंबीय सांगते। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी बीडमधून आपल्याला अधिकचा आढावा देतील। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अतिवृष्टीनं कशा पद्धतीनं नुकसान झाले ते तर आपण पाहतोच आहेत, मात्र मदत आता कितपर्यंत पोहोचलेली आहे, काय अपडेट, काय सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, बीड जिल्ह्यातल्या खामगाव म्हणून हे गाव आहे, त्या गावामध्ये मी आता आहे आणि या गावामध्ये असलेल्या या ज्या घरामध्ये मी उभा आहे हे अण्णासाहेब भावले यांचं घर आहे। आणि ज्या वेळेला या शेजारच्या नदीला पूर आलेला होता त्यावेळेला या नदीचं पाणी जे आहे ते हे अण्णासाहेब भावले यांच्या घरामध्ये जवळपास हे जे सिलेंडर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय हे सिलेंडर बुडेल इतकं पाणी जे आहे ते या घरामध्ये साचलेलं होतं। आता जे शेळ्या इथे बांधलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत त्या ठिकाणी त्यांची जनावरं बांधलेली होती। अचानक आलेलं पाणी, त्यानंतर त्यांनी सुरुवातीला जनावरं वाचवली, जनावरांना त्या ठिकाणी सोडून दिलं आणि जनावरं वाचवत असताना त्यांची अनेक वाहनं जी आहे, घराच्या बाहेर असलेली दुचाकी असेल ती वाहून गेली, घरातलं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते वाहून गेलं। काही कसंबसं वाचलेलं जे संसार उपयोगी साहित्य आहे ते असं आपल्याला पडलेलं पाहायला मिळतंय। आणि त्यांच्या घरामध्ये नेमकी काय स्थिती आहे ही मी सुरुवातीला प्राजक्ता आपल्याला दाखवेल। हे आतमध्ये जर बघितलं तर पूर्ण घर जे आहे ते अशा पद्धतीनं विखुरलं गेलेलं आहे। सगळीकडे चिखलच चिखल होता, पाणीच पाणी होतं आणि या सगळ्यामधून आता हे सगळे दोन नवरा बायको त्या ठिकाणी आहे, त्यांची ही मुलगी आहे आणि ते आता त्यांचं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते यातून काढताय। मात्र सरकारनं जी तातडीची मदत म्हणून 5,000 रुपये या लोकांसाठी जाहीर केले ते या लोकांपर्यंत पोहोचले का याचा पंचनामा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करतोय, त्याचा रिॲलिटी चेक करतोय। नेमकं या लोकांना ती मदत मिळालेली आहे का, या लोकांपर्यंत सरकारी अधिकारी आलेत का, त्यांनी पैसे दिलेत का, हे आपण थेट त्यांनाच विचारणार आहोत। ताई, तुमचं काय नाव आहे? माझं नाव राज्यश्री अण्णासाहेब भावले। ज्यावेळेला पूर आला तुमच्या घरामध्ये त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि कुठपर्यंत पाणी होतं? पाणी असं इथपर्यंत होतं, पूर लय मोठा आलता। आम्ही कसं बसं मी ह्यांना उठले हे म्हणलं लय पाणी आले, खूप पाणी आलेलं होतं, काय करा म्हणून आम्हाला काहीच कळना। मग कसं बसं आम्ही आमचा जीव वाचवला, शेळ्या होत्या बाहेर शेळ्या काढल्या, जनावरं बैल होते बैल बाहेर काढले, आम्ही आमच्या जीवाचं हे करून जीव वाचवला। पण अर्ध शेड आमचं पाण्यातच होतं, आम्हाला काहीच कळना। भांडे वाहून गेले, कपडे वाहून गेले, धान्य धुन्य काही राहिलं नाही, उपास तापास असतात, काय म्हणून नसतं घरात, आता कोणची म्हणून वस्तू नसती ते आम्हाला काहीच असं कळना। असं घाबरून गेलो, लहान मुलगी होती, मुलीला बी असं काय करावं काही नाही म्हणून ती अशी हे होऊन गेली, घाबरली। मी म्हणलं घाबरू नको, काही होणार नाही, आपण बाहेर पडू। तर आम्ही कसं तरी बाहेर पडलो। तर मग ह्यांना म्हणलं बैल बाहेर काढा, शेळ्या बाहेर काढा, त्यांनी शेळ्या बैल बाहेर काढले। पण हे पसारा काढता येईना ना, पसारा आता पाऊस लय होता ना, पाऊस लय असल्यामुळे काहीच करता येईना आम्हाला। मग आम्ही काय केलं, पसारा तसाच घरात ठेवला, सगळं वाहून जाऊ द्या म्हणलं, पण आपले जीव वाचूत आपण। मग आम्ही जीव वाचण्याचा प्रयत्न केला, बाहेर लोक उभा राहिलेले होते ते बघत होते। नुकसान काय काय झालं? नुकसान भांडे वाहून गेले, कपडे वाहून गेले, घरातलं धान्य धुन्य काही राहिलं नाही, धान्य वाहून गेलं। यामध्ये सरकारी अधिकारी तुमच्यापर्यंत आले का? तुम्हाला काही पैसे आर्थिक मदत केली का त्यांनी? कोणी येऊन बघून गेले, पण पैसे काही आणि दिलेले नाहीत। हा, येऊन पाहून गेलेले आहेत, पण पैसे आणि आलेले नाहीत आम्हाला, नाही केली, फक्त धान्य आलेले। तुम्हाला मदत कशाला हवी आहे सरकारची? आम्हाला मदत म्हणजे आम्हाला आता जे आमची वस्तू ही वाहून गेलेली सगळी हे आता धान्य धुन्य नाही, जनावराला खाया नाही, पोटाला खायला नाही, आम्ही 2-3 दिवस झाला असं उपाशी राहिलो होतो। आमची लहान मुलीला सध्या काही खायला नाही, मला 9 दिवसाचा उपास आहे, मला सध्या असं काहीच खायला घरात राहिलेलं नाही। आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं आम्हाला भरून द्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे। आपण बघतोय प्राजक्ता, हे अण्णासाहेब भावले नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांचं घर आहे, त्यांच्या या पत्नी आहेत जयश्री भावले। आपण त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलंय की सरकारचे जी आर्थिक मदत जी घोषणा केली ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीये। हे घरातले कर्ते पुरुष आहे। पुढे या दादा, तुम्हाला सरकारची मदत मिळाली का? पैसे आलेत का तुमच्याकडे? सरकारची मदत नाही मिळाली, पण धान्य दिलंय आम्हाला आणि पाहून गेले तर म्हणायचे। धान्य किती दिलं?
दिलंय बरंच असं 30 किलो दिलं असं 30-35 किलो. पण मग मीठ मिरची तेल याचं काय त्यासाठी पैसे लागत होते ते मिळाले का? नाही ते पैसे नाही मिळाले. पैसे कशासाठी लागताय पण तुम्हाला ते तातडीची मदत? पैसे म्हणजे आता आम्हाला काही राहिलंच नाही आता. खायचं काय आम्ही ह्याच्यासाठी आम्ही काय लय मोठे असे हे नाहीत. आम्ही ऊस तोडून शेतकरी असे छोटा शेतकरी. मी काय लय मोठा शेतकरी नाही. ऊस तोडायला कोरडा शिधा सरकारने दिलाय. कोरडा दिलाय. प्राजक्ता, आपण बघतोय हे अण्णासाहेब पाटील होते, अण्णासाहेब भावले होते, त्यांच्याशी आपण बोललो. त्यांनी सांगितलं की कोरडा शिधा सरकारचा आलेला आहे, मात्र तो शिजवायचा कशावरती, त्याच्यामध्ये घालायचं काय, कुठलंही भाजी बनवतात तेल मीठ मिरची आपण त्यामध्ये घालत असतो, ते शिजवण्यासाठी त्याला गॅस लागतो किंवा इतर साहित्य लागतं. केवळ कोरडा शिधा देऊन त्यांचं घर चालणार नाहीये, तर त्यासाठी जी आर्थिक मदत त्यांना पाहिजे होती ती त्यांना मिळाली नाही. या घरामध्ये शिकणारी ही छोटीशी मुलगी आहे, ती शाळेत जाते, तिचं दप्तर ओलं झालेलं आहे, तिचे पुस्तकं ओले झालेलं आहे, तिला शाळेत जाता येत नाही कारण तिचे कपडे सुद्धा वाहून गेलेले आहे. आपण तिच्याशी देखील बोलणार आहोत. दीदी, तुझं काय काय यामध्ये वाहून गेलं आणि तुला आता पुस्तकं राहिलेत का, कपडे आहेत का तुझ्याकडे? माझ्याकडे आता कपडे नाहीत, माझे कपडे ते वाहून गेलेले आहेत आणि माझे वह्या पुस्तकं बी वाहून गेलेत. आता मी शाळेत जाता येणार, वह्या पुस्तकं ते काहीच नाहीत माझ्याकडे. मग शाळेत जाणार का तू? शाळेत जाणार पण मला वह्या पुस्तकं नाहीत म्हणून जाता येत नाही. मग त्या दिवशी तू कुठे थांबली होती ज्यावेळेला पाऊस? मी सकाळी उठले तेव्हा लय पाणी होतं, कमराच्या वर होतं पार, आणि जेव्हा मी उठले तेव्हा बघितलं तर मग पाणी होतं ना, साऱ्या शेळ्या ते तिथंच होत्या पाण्यात. आणि मग आम्ही दुसऱ्याच्या इथं शेळ्या ते बांधल्या आणि मी पालगावरच बसलेली होती. आपण बघतोय प्राजक्ता, ही पल्लवी भावले नावाची छोटीशी मुलगी आहे. ती शाळेत जाते, तिचे दप्तर वाहून गेलंय, पुस्तकं वाहून गेलेलं आहे, तिला शाळेत जाता येत नाहीये कारण तिच्याकडे कपडे नाहीये, पुस्तकं राहिलेले नाहीये. शाळेत जायचं तर कशावर अभ्यास करायचा असा प्रश्न तिच्यासमोर आहे. तिच्या आईवडिलांसमोर प्रश्न आहे की तिला खाऊ काय घालायचं. फक्त कोरडा शिधा सरकारने दिलेला आहे. जी 2-5 हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार देऊ करते, ती मदत जर या लोकांना मिळाली तर त्यातून ते सिलेंडर घेऊ शकतील. घरामध्ये लागणारे तेल मीठ मिरची जी साहित्य आहे महत्त्वाचं, जे जगण्यासाठीचं लागतं, ज्या गरजा आहे त्या त्यांना पूर्ण करता येतील. ती मदत या लोकांना मिळणं आवश्यक आहे आणि ती तातडीची मदतच आहे. कारण या लोकांना जर जगायचं असेल तर त्यांना ते पैसे तरी या लोकांना तातडीने मिळायला हवे. मात्र अधिकारी सांगताय की या लोकांपर्यंत मदत पोहोचली आहे, प्रत्यक्षात मात्र या लोकांपर्यंत मदत पोहोचली नाही आहे. हे गाव काही बीड जिल्ह्याच्या फार बाहेर आहे असं नाही आहे, तर बीड जिल्ह्यातल्या बीडच तालुक्यामध्ये असलेलं हे खामगाव आहे. बीडपासून जर आपण 5-7 किलोमीटर पुढे आल्यानंतर मुख्य हायवेपासून केवळ 2 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि या गावामध्ये जर सरकारची मदत पोहोचलेली नसेल तर इतर भागाचं विचारायला नको. कारण काही भाग असा आहे या भागातला, या परिसरामधला, की त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील रस्ता नाही आहे. आम्ही देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ज्या वेळेला इकडे बाजूला दिंडे वस्ती नावाचा भाग आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला गेलो त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. कमरे इतक्या पाण्यातनं आम्ही त्या लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तिथे गेलो. या लोकांपर्यंत मदत आलेली नाहीये, तर त्या लोकांपर्यंत मदत पोहोचली असेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. त्यामुळे सरकारनं या सगळ्याबाबत गांभीर्याने घ्यायला हवं. अधिकाऱ्यांनी देखील आपली बाबूगिरी, कागदी घोडे नाचवण्याची जी मानसिकता आहे ती सोडायला हवी. किमान या लहान लहान पोरांच्या चेहऱ्याकडे बघायला हवं, त्यांचे निरागस चेहरे बघायला हवे. या मायमाऊलीची जी परिस्थिती झाली. बरोबर लक्ष्मण, तुम्ही खरं तर तिकडची खरी परिस्थिती तुमच्या डोळ्यांनी पाहताय आणि या सगळ्याकडे सरकारनं तितक्याच गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्यासोबत संवाद साधत राहू. दरम्यान बीडमधील पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आपण पाहतोय आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं कपाशीचं पीक हे अतिवृष्टीमुळे जळून जातंय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे आणि त्यामुळे बीडच्या लिंबोडी येथील युवक शेतकरी समाधान आंधळे यांनी शेतातील पिकाला कवटाळून टाहो फोडला. डोळ्यादेखत पीक पाण्यात जळून जातंय हे पाहून हताश झालेला त्याच्या संयमाचा बांध फुटतोय. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीनं कडी नदीला पूर आलाय. नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि या पूर परिस्थितीत भयानकता ड्रोनच्या माध्यमातून दिसते. तर उद्ध्वस्त होणारा शेतकरी आणि घर संसार याची भीषणता विचार करायला लावणारी आहे. प्रशासनानं नदीकाठी कुणीही जाऊ नये असं आवाहन केलंय. 8 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कडा शहर आणि परिसरातील 6 गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कायम झाल्यानं उरलं सुरलंही या अतिवृष्टीनं हिरावून घेतल्याची परिस्थिती पाहायला मिळते.
तिकडे बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते आणि यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेक घरंही पाण्याखाली गेली आहेत। शेतामध्ये पाणी शिरल्यानं त्याला तलावाचं स्वरूप आलंय। बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकड पिंपरी, कमळेश्वर, धानोरा आणि शिरापूर या गावांमध्ये पाणी शिरलंय। तर या पूर परिस्थितीची भीषणता ड्रोनच्या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते। तिकडे सोलापूर शहरात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावलेली आहे। पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांचं नुकसान झालेलं आहे आणि आधीच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यात आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय। पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। सोलापुरातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडलाय। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्याला अधिकची माहिती देतील। प्रीतम, गेल्या आठवड्याभरापासून किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी आली आहे आणि आता आणखी 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। नेमकी सोलापुरात आता काय सद्यस्थिती आहे? प्राजक्त, आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सीना असेल, भीमा असेल, ही दुतडी भरून वाहत आहे। मात्र असं असलं तरी सीना नदीची काठची जी गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे। असं असलं तरी आता पुढे 24 ते 30 सप्टेंबर पर्यंत हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सोलापूरकरांच्या जिल्हा असेल किंवा नागरिक असेल यांच्या मनात एक प्रकारची दडकी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण पाहतोय की आपण प्रत्येक जे शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांना आता पाऊस म्हणलं की भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। कारण सीना नदी आपण पाहतोय की 2 लाखापेक्षा जास्त क्युसेसचा पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर त्या ठिकाणची जी परिस्थिती होती ती भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यात अनेक गावं आहेत ते पाण्याखाली गेलेले होते। तसेच दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, मोहोळ असेल, करमाळा असेल, माढा असेल या तालुक्यांना भीषण प्रमाणात याचा फटका बसला होता आणि जी गावं आहेत ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली होती आणि त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं। स्थलांतर झालेले किंवा नागरिक ज्या ठिकाणी अडकून पडले होते त्यांना रेस्क्यू करण्याचं कामही करण्यात आलेलं आहे। जवळपास 700 गावांना याचा फटका बसला होता। त्यामुळे सोलापुरातील जे 4 दिवसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आता सीना नदी काठ असेल किंवा भीमा नदी काठ असेल या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जे आपले पशुधन असेल किंवा आपले जे साहित्य असेल हे सुरक्षित स्थळी नेऊन ठेवण्याचं आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी आता सीना कोळेगाव जो प्रकल्प आहे त्यातून पाणी सोडण्यात येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। आता सध्या पाहायला गेलं तर 35,000चा क्युसेसचा विसर्ग आहे तो सीना कोळेगाव या बंधाऱ्यातून सीना नदी पात्रात सोडण्यात येत आहे। मात्र असं असलं तरी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणची जर परिस्थिती पाहतोय की आता सध्या तरी पावसाने 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता आपण पाहू शकतो की सोलापुरात अजून एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता या पावसाची भीती सोलापूर प्रीतम, वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।